वाढणार आहेत परिश्रम लाभासह साइड इन्कम. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण गुरुपरिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण वृषभ राशीवर गुरुपरिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेणार आहोत. मागील वर्षापासून गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहेत. 2 जून 2026 रोजी ते मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत आणि 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ते तिथेच राहणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होणार आहे. सर्व ग्रहांमधील सगळ्यात शुभ ग्रह उच्चीचा होणं ही बाब मोठी सकारात्मक म्हणता येईल. त्यामुळे त्यांचं हे राशी परिवर्तन सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं राहील. तसंच या काळात करावयाचे काही विशेष उपाय देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. सर्वप्रथम आपण गुरुदेवांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. तर गुरु हा दाता आहे, अर्थात देणारा ग्रह आहे. निसर्ग कुंडलीमध्ये भाग्यस्थानाचं स्वामित्व गुरुदेवांकडे आहे. मात्र गुरु फक्त भाग्य देत नाही, तर तो तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देखील देत असतो. मानवी आयुष्यातील सर्व महत्त्वपूर्ण विभाग गुरुदेवांच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे त्यांची पत्रिकेतील स्थिती ही सर्वांवर मोठा परिणाम करणारी ठरते. 2 जून 2026 रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करीत आहेत. गुरुदेव बदलत आहेत आणि त्यामुळे तुमचं आयुष्य देखील बदलणार आहे. हे परिवर्तन सर्वांसाठीच अधिक महत्त्वाचं आहे, कारण गुरुदेव आपल्या उच्च राशीत जाणार आहेत. आपल्या कुंडलीतील सगळ्यात शुभ ग्रह जर कोणता असेल तर तो देवगुरु बृहस्पती होय. गुरु हा देणारा ग्रह मानला जातो. गुरु तुमच्या पत्रिकेला कारक असेल तर देतो, मात्र अकारक असेल तरी देतो. हे गुरुदेवांचं मुख्य वैशिष्ट्य सांगता येईल. गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे दिशा होय. योग्य निर्णय घेण्याची ताकद देखील गुरु तुम्हाला देत असतो. असे हे गुरुदेव पत्रिकेतील ज्या स्थानात विराजमान असतात त्या स्थानाच्या शुभ फळामध्ये वृद्धी घडवून आणतात आणि गुरुदेवांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यात योग्य माणसं येतात. तुम्हाला योग्य मार्ग देखील सापडतो. गुरुग्रह कधीही अचानक धक्का देत नाही किंवा आपल्या आयुष्यात अचानक नकारात्मक घटना गुरुदेवांमुळे घडत नाही. गुरुदेव शांतपणे काम करतात. त्यांच्या आशीर्वादाने आयुष्य बदलून जातं. गुरुदेव फक्त यश देत नाही, तर सोबत जबाबदारी घ्यायला देखील शिकवतात. सध्या गुरुदेवांची अतिचार गती सुरू आहे. आपण अनेक वेळा बोललो आहोत. अतिचार गतीमुळे गुरुदेव जे कार्य शांततेने करत होते ते कार्य आता घाई गडबडीत करतील. थोडंसं लवकर देखील करतील. याचं उदाहरण द्यायचं झालं तर गुरुदेव कर्क राशीत येऊन तुमच्या पत्रिकेत अनेक वेळा वास्तुयोग निर्माण करीत असतात. मग काय होतं की एरवी गुरुदेवांकडे 13 महिने असतात, अर्थात एका राशीत 13 महिने विराजमान असतात. त्यामुळे तो वास्तुयोग खूप शांतपणे पूर्णत्वास जातो. आता हा कालखंड कमी असल्यामुळे ते काम अत्यंत घाई गडबडीत होईल. तसंच ते काम पूर्ण होण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो. अतिचार गतीमुळे थोडी धावपळ होते. काही लोक तुमच्यापासून लांब जातात तर काही जवळ येतात. अचानक बदल घडून येतात. गुरुदेव मागील वर्षापासून अतिचार गतीमध्ये असल्यामुळे अशा बदलांचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. परंतु आता अत्यंत सुखद बाब म्हणजे गुरुदेव कर्क राशीत म्हणजे आपल्या उच्च राशीत जाणार आहे. कर्क राशीत जाणारे गुरुदेव सगळ्यांसाठीच सुखद गोष्टी निर्माण करणार आहेत. काही कमी काही जास्त ते राशीप्रमाणे आपण समजून घेत आहोत. मात्र एक बाब नक्की की गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर थेट प्रभाव होणार आहे. आता ते परिवर्तनाचे वृषभ राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेऊया. वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता आतापर्यंत गुरुदेवांचा प्रवास तुमच्या धनस्थानातून सुरू होता. आता ते राशी परिवर्तन करून तुमच्या परिश्रम स्थानात जाणार आहे. मागील काळात गुरुदेवांच्या गोचरमुळे विशिष्ट धनलाभ नक्कीच झाला असेल. मात्र आता गुरुदेव तुम्हाला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढतील. हार्डवर्क करण्यासाठी ते तुम्हाला प्रवृत्त करतील. अर्थात हार्डवर्क जरी असलं तरी जीवनातील अनेक गोष्टींमध्ये गुरुदेव तुम्हाला अत्यंत सकारात्मकता देणार आहे. तृतीय स्थानात प्रवेश करणारे गुरुदेव प्रवासातून लाभ घडवून आणतील. 3 स्थानावर त्यांच्या अमृत
दृष्टी पडणार आहे त्याचा देखील तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होईल. वृषभ जातक हे आयुष्यामध्ये मुख्यतः स्थिरता शोधतात, कम्फर्ट शोधतात आणि सिक्युरिटी देखील शोधतात. मात्र 2 जून नंतर तुमचा प्रवास आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्हाला निघावं लागणार आहे. वृषभ राशीसाठी गुरुदेव हे अष्टमेश आहेत. अर्थात अडचणी, अडथळे, अचानक होणारे बदल या गोष्टी इथून दिसतात. तसंच ते तुमचे लाभेश देखील आहे. उत्पन्न प्राप्त होणं, खूप मोठा नफा होणं, नेटवर्क उभं राहणं असे अनेक बदल गुरुदेव तुमच्यासाठी घडवून आणत असतात. ते तृतीय स्थानात आल्यावर तुम्हाला अचानक बदल देतील, फायदा करून देतील. तुमच्यातील कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होईल, तुमचा उत्साह वाढेल, नवीन स्किल डेव्हलप होतील. छोट्या प्रवासातून मोठा फायदा घडून येईल. तुमचं संवाद कौशल्य समृद्ध होणार आहे. नवीन स्किल तुम्ही शिकणार आहात. त्यामुळे गुरुदेवांचं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल असं आपण म्हणू शकतो. जसं आपल्याला माहिती आहे, गुरुदेवांना 3 दृष्ट्या असतात. स्थानांसह दृष्टीला विशेष महत्त्व आहे, कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटलं जातं. त्यानुसार तृतीय स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल, जी विशेष सकारात्मक ठरणार आहे. मागील काही काळात तुमच्या नात्यामध्ये विसंवाद निर्माण झाला होता, कारण असताना नसताना तुम्हाला कुठेतरी एकटेपणा, परकेपणा जाणवत होता. त्या परिस्थितीत बदल घडून येईल. नात्यामध्ये स्पष्टता येईल, जुने प्रश्न सुटतील, गैरसमज दूर होतील. नात्यामध्ये जर काही टॉक्सिक रिलेशनशिप आलेली असेल तर ती देखील संपेल. तृतीय स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल. त्यामुळे साहजिकच भाग्य समृद्ध होईल. भाग्य हळूहळू सकारात्मक होऊन कार्य करायला लागेल. भाग्य प्रबळ झाल्यामुळे अनेक प्रकारचे योगायोग तुमच्या बाबतीत घडायला लागतील. या काळात तुमच्यासाठी एक छान योग तयार होत आहे, तो म्हणजे लाभेशाची दृष्टी भाग्यावर आणि भाग्येश लाभस्थानात. हा अत्यंत मोठा शुभदायक असा योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे, ज्यामुळे तुमच्या उत्पन्नात खूप मोठी वाढ घडून येईल. लाभासह अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील. महत्त्वाची बाब म्हणजे त्यात तुम्हाला भाग्याकडून सहकार्य लाभेल. तृतीय स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडेल. गुरुदेवांची नवम दृष्टी सगळ्यात महत्त्वपूर्ण मानली जाते. ती तुमच्या लाभस्थानावर पडत आहे. तसंच तुमच्या लाभस्थानात शनिदेव विराजमान आहे. ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ देण्यासाठी बाध्य असतो, किंबहुना तो तुम्हाला लाभ देण्यासाठीच तिथे येत असतो. अशा लाभ देणाऱ्या शनिदेवांवर गुरुदेवांची शुभदृष्टी पडणार आहे. त्यामुळे साहजिकच उत्पन्नाचे सोर्स वाढणार आहेत. साईड इन्कम सुरू होईल. अचानक अनपेक्षित पैसे प्राप्त होतील. नेटवर्किंगमुळे लाभ होईल. नवीन लोकांमुळे देखील फायदा होईल. फक्त हा काळ गुरुदेवांच्या अतिचार गतीचा आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता त्यांच्यावर विश्वास नक्की ठेवा, परंतु फक्त आपल्या समाधानासाठी पुन्हा एकदा चेकिंग करा. गुरुदेव तुमच्यासाठी अष्टमेश देखील आहेत, म्हणून काही गोष्टींमध्ये अचानक बदल घडून येऊ शकतात, जसं नोकरीमध्ये, रिलेशनशिपमध्ये, माइंडसेटमध्ये, ज्यामुळे तुम्ही थोडं विचलित होऊ शकतात. परंतु हा बदल शेवटी तुमच्यासाठी लाभदायक ठरेल, हे लक्षात घ्या. 31 ऑक्टोबर रोजी गुरुदेव पुन्हा राशी परिवर्तन करून सिंह राशीत प्रवेश करतील. तेव्हा ते तुमच्या तृतीय स्थानातून चतुर्थ स्थानात प्रवेश करतील. तुमच्यासाठी वास्तुयोग निर्माण करतील, वाहन योग निर्माण करतील, स्थैर्य निर्माण करतील. जिथे अस्थिरता असेल तिथे स्थैर्य येईल. थोडक्यात 2 जून ते 31 ऑक्टोबर हा काळ तुम्हाला परिश्रम करायला लावेल, मात्र तो काळ तुमच्यासाठी प्रचंड लाभदायक राहील. गुरुदेव तुम्हाला कम्फर्ट झोन सोडायला लावतील, परंतु त्यानंतर तुमची क्षमता, तुमचं कौशल्य तुम्हालाच दिसेल. तुमची राशी जर वृषभ असेल तर कमेंटमध्ये जय श्री गुरुदेव नक्की लिहा. अशीच सखोल माहिती हवी असेल तर चॅनलला लाईक व फॉलो करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक छोटे छोटे आणि सहज करता येतील असे उपाय आहेत. उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा होत असतो. येणाऱ्या काळात गुरुदेव प्रबळ होऊन आपल्याला शुभ फळं देणार आहेत. मग या काळात आपण काय करायला हवा?
कोणत्या मंत्राचं जप करायला हवं, यथाशक्ती कोणतं दान करावं, कोणता छोटासा उपाय करायला हवा जेणेकरून जास्तीत जास्त शुभफळं प्राप्त होतील. तर सगळ्यात आधी मंत्र सांगते. ओम बृहस्पते नमः. या मंत्राचा दररोज 108 वेळा कमीत कमी दर गुरुवारी जप करा. तुम्ही गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. भगवान विष्णूंची पूजा करायला हवी. केळीच्या झाडाला पाणी द्यायला हवं. हे उपाय तुम्ही सकाळी 6 ते 8 या वेळेत पूर्व दिशेकडे तोंड करून केले तर त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो. पूजा करताना दीप लावायला विसरू नका. आपल्या मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण श्रद्धेने मंत्राचा जप करा. दानाच्या दृष्टीने तुम्ही चना डाळ, हळद किंवा पिवळ्या रंगाचे फळं यांचं दान करू शकता. एक महत्त्वाचा उपाय म्हणजे ब्रेसलेट होय. गुरुदेवांच्या या उच्च काळात तुम्हाला डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट सुचोईत करण्यात येत आहे. हे गुरुचं रत्न मानलं जातं. तसंच पुखराजचा पर्याय म्हणून देखील त्याचा उपयोग केला जातो. हे ब्रेसलेट आत्मविश्वास, सकारात्मकता आणि भाग्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं. सगळ्यात चांगली बाब म्हणजे हे सर्व राशींसाठी सुरक्षित आहे. कोणीही याला परिधान करू शकतं. मात्र परिधान करण्याचा सोपा असा शास्त्रोक्त विधी आहे. गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 8 वेळात ब्रेसलेटला गंगाजळ आणि स्वच्छ पाण्याने शुद्ध करा. पिवळ्या रंगाच्या कपड्यावर किंवा आपल्या ॲक्टिवेशन कार्डवर ठेवा. दीप लावून भगवान विष्णूचं ध्यान करा. ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर उजव्या हातात धारण करा. अशा प्रकारे ब्रेसलेटला सिद्ध केल्यानंतर धारण करायचं आहे. डायमंड कट सिट्रीन ब्रेसलेट तुमची आकर्षण शक्ती वाढवतं. याचे अनेक फायदे आहे. घरामध्ये सुखशांती वाढते. कुठे अटकलेले पैसे असतील तर येऊ लागतात. करिअरमध्ये प्रगती घडून येते. नात्यांमध्ये सुधारणा होते. मनावरचा ताण देखील कमी होतो. महत्त्वाची बाब म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने काम करायला लागतं. मात्र एक लक्षात ठेवा, खूप स्वस्त किंवा नकली सिट्रीन घेऊ नका. तसंच त्याला धारण करत असताना कुठल्याही प्रकारचे नकारात्मक विचार येऊ देऊ नका. हे उपाय कमीत कमी 21 दिवस सातत्याने करा. योग्य वेळी केलेला छोटासा उपाय मोठे बदल घडवून आणू शकतो. हे उपाय नक्की करा. अशा पद्धतीने गुरुदेवांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. पुन्हा नक्की भेटूया. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.